सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी डॉक्टर देवेंद्र पाटील, जनसेवा ग्रुपचा एक डायरेक्टर। आमच्या एक संकल्पना आम्ही घेतलेली आहे की कास तलाव भाग हा हरित करायचा। त्या उद्दिष्ट पुढे ठेवून माननीय छत्रपती वेदांतिका वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल मोहिते नगराध्यक्ष यांच्या सहकार्यानं आणि कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या मदतीनं आपण हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आहोत। यासाठी माननीय राजू भोसले यांचं उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांचं आम्हाला अमूल्य सहकार्य मिळालेलं आहे आणि सर्वसाधारण आपल्याला 10,000 झाडं लावायचा उद्दिष्ट आपण कास तलाव भागामध्ये आपण ठेवलेलं आहे। सुरुवातीला 30 तारखेला आपण 500 झाडं लावणार आहोत, पण यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहावं हे आम्ही सर्वांना विनंती करतोय। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 हा कार्यक्रम चालू राहील आणि तेवढ्या वेळामध्ये आम्ही खड्डे खणून ठेवलेले आहेत, झाडं आणून ठेवलेली आहेत। प्रत्येकाचा सातारकरांचा हातभार लागावा आणि प्रत्येकाच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी अवेअरनेस निर्माण व्हावा ह्या उद्दिष्टाने आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत। धन्यवाद। कर्तव्य सोशल ग्रुप सदस्य आमचे वेदांतिका राजे भोसले अध्यक्ष कर्तव्य सोशल ग्रुप आमचं आदरस्थान आणि श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर साहेबांच्या बरोबर आम्ही बरेच आता ह्याच्या अगोदर मेडिकल कॅम्प केलेले आहेत, पण आता पहिल्यांदा यांच्यावर वृक्षारोपणाचं काम करायची संधी मिळते। आम्ही तर पूर्वीपासून आपल्या सगळ्यांना पत्रकार बंधूंना पण माहीत आहे की वहिनी साहेबांचं कर्तव्य सोशल ग्रुप निसर्गासाठी काय काम करतो। तर हे चांगला कार्यक्रम आम्हाला वहिनी साहेबांनी सांगितलं, डॉक्टर साहेबांच्याकडनं आपल्याला आलेला आहे। तर आपल्या कर्तव्य सोशल ग्रुप आणि जनसेवा ग्रुप यांच्यामार्फत सर्व सातारकरांना जाहीर आवाहन करतो की कास परिसरात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला त्या दिवशी तरी 500 झाडं लावायची आहेत। 10,000 झाडं लावण्याचा आपला संकल्प आहे आणि त्यासाठी आपल्याला अमोल मोहिते नगराध्यक्ष सातारा आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे। स्वतः वेदांतिके राजे भोसले त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि डॉक्टर साहेबांना आम्ही बाकी कर्तव्य सोशल ग्रुपचे सदस्य तिथं आहोतच। तर सगळ्यांनी तिथं त्या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावं। जनसेवा हॉस्पिटल हा ग्रुप गेली 2 वर्ष आम्ही साताऱ्यात सुरू केलेला आहे। जनसेवा ग्रुप हे संकल्पना डॉक्टर देवेंद्र पाटील यांच्या सहकार्यातून झालेले आहे। आम्ही एकत्र येऊन डॉक्टर्स आलोना आणि हॉस्पिटल सुरू केलेलं आहे साताऱ्यामध्ये। असं दुसरं आमच्याकडे एक महिलांसाठी एक महिला रुग्णालय सुरू केलेलं आहे, जे रेल्वे हॉस्पिटल जे साताऱ्यामध्ये आहे तिथे फक्त महिलांसाठी हे उपयोग केलं आहे। या जनसेवा ग्रुप हा आमचा आता श्रीसेवा मल्टी ग्रुप म्हणून आहे आणि याच्या मार्फत आम्ही बरेचसे आरोग्य शिबिर आणि आता निसर्ग संवर्धनाचं जे नियोजन आहे ते यासाठी म्हटलं आपण थोडंसं काम करून हा संकल्प आता ठरवला की आपण कास परिसरामध्ये जो काय उजाड थोडंसं जे झाडे वगैरे नाही आहेत या ठिकाणी हे आपण निसर्ग संवर्धन करूया। ऑक्सिजनचं महत्त्व लोकांना की जेणेकरून गेल्यावर आपल्याला प्रॉपर ऑक्सिजन मिळावा। करोनामध्ये आपण बघितलं बरेचसे लोक ऑक्सिजनसाठी धडपडत होते, मिळवत होते, परंतु आपल्याला नॅचरल मिळावा या उद्देशानं आपण हे उद्दिष्ट ठेवून 10,000 झाडं लावायचा संकल्प केला।